हॅलो नमस्कार. मी नीता ह्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथे चाललेलं आहे माझे हुक लावायचे. तर हा ब्लाऊज मी आज स्टिच केलेला आहे. त्याच्यामध्ये लाईट तर खूप वेळा गेलेली आहे कारण लाईटच ठिकाण आहे. तर हा ब्लाऊज कंटिन्युअसली मला तर वाटते साधारणतः मी 1-1.5 तासात काढलेला असेल. आणि साधा ब्लाऊज आहे हा. काही ह्याच्यावर अस्तर बिस्तर काय नव्हतं. पण काय झालं, ह्याला लाईट नव्हती आणि फोनवर बोलत बोलत मी हा ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे 1 तासामध्ये. पण त्याच्यानंतर 2दा लाईटीने झटका आणला, त्याच्यामुळे तो काम रखडलं गेलं. तर आता परत लाईट नव्हती आली तरी पण मी म्हटलं चला आता हुकच लावायचे आहेत ना, हुका अगोदर लावून घेऊ. आणि फिटिंग वगैरे केली त्याला. तर हुकं लावायला घेतले मी. आणि हुकं लावायचं खूप सोपं काम आहे. पण काय होतं, मला खूप कंटाळा येतो हुकं लावायला. तर सगळ्यात ब्लाऊजमधलं कठीण काम असेल तर हातशिलाई आणि हुकं लावायचे. तर हे मला खूप कठीण वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. तर इथं मी हुकं लावायला घेतली तर बॉबिनमधलाच दोरा काढला आणि तो ओवला हुकं लावायला. कारण बॉबिन मग काय होतं, जास्त बॉबिन भरल्या की आपल्याला दुसरे ब्लाऊज शिवायला येत नाहीत. आणि फुल बॉबिन भरल्यामुळे असल्यामुळे म्हटलं चला आता हुकच लावून घेऊ. आणि आता मी संध्याकाळचं पण घरातले कामं वगैरे करायचे आहेत, तोपर्यंत म्हटलं हुकं लावून घेऊन एखादा ब्लाऊज पण कट झाला तर करून ठेवा. पण लाईट गेलेली बराच वेळ झाला. आली तर मी तो ब्लाऊज पण स्टिच करणार आहे पिंक कलरचा. नाहीतर मग ब्लाऊज कापायला कटिंग करायला घेणार आहे. कारण कटिंग करून ठेवले तरी ब्लाऊज उरकतीच जास्त. त्याच्यामुळेच म्हटलं आता ब्लाऊज पण कटिंग करून ठेवा, जेणेकरून ब्लाऊज उरकन आपल्याला शिवायला. आणि हुकं लावायचं तर हे आता चालूच आहे माझं. आलेत होत हुकं लावायचे, पण मग काय झालं, मला वाटलं हुकं लावले अस्तरच्या ब्लाऊजची सवय असते ना आपल्याला. तर अस्तरच्या ब्लाऊजला काही हातशिलाई वगैरे नसते आणि ह्या ब्लाऊजला हातशिलाई असते, साध्या ब्लाऊजला. तर मला वाटलं हुकं लावलं की झालं आता ह्या ब्लाऊजचं काम. पण नंतर ध्यानात आलं की ह्याला हातशिलाई पण करायची आहे. परत मी सुई डब्यामध्ये ठेवून दिली ती. त्याच्यानंतर मी परत काढले आणि परत हातशिलाई करायला लागले. तर इथं मी हुकं लावून बघत होती व्यवस्थित येते का नाही ते आणि छान वाटते का नाही. तर हे पाहतानीच माझ्या ध्यानात आलं की ह्याला हातशिलाई राहिलेली आहे करायची. तर मग लगेच हातशिलाई करायला घेतली. परत डबा काढला, दोरा ओवला आणि हातशिलाई केली. तर दोन्ही स्लीव्जला हातशिलाई केली आणि खूप सुंदर असा हा कॉटनचा ब्लाऊज रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर ह्या साध्या ब्लाऊजला पायपिंग वगैरे असते आणि पायपिंगनी छान दिसते ते साधे ब्लाऊज. तर लगेच हातशिलाईला घेतलं करायला, कारण बाकीची कामं पण भरपूर आहेत. बघूया लाईट टिकते का नाही ते. तर असंच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कंटिन्यू व्हिडिओला सोबत राहा.
त्याच्यानंतर हा पिंक कलरचा ब्लाऊज आहे. हा पण माझ्याकडे भरपूर दिवस झालं माझ्याकडे शिवायला टाकलेला होता त्यांनी, आणि एक अगोदर शिवून नेलता, त्याच्यानंतर हा दुसरा त्यांनी माझ्याकडे आणला होता. पण काय होतं, पावसाळ्यामुळं लाईट ठिकाणा आणि ह्या पत्र्याच्या रूममध्ये खूप गरम होते, आणि मुलांना उन्हाळ्याचे क्लास पण लावले होते, त्याच्यामुळे ब्लाऊजला मला काही हात लागला नाही. तर ह्यांनी शिलाई अगोदरच मला देऊन ठेवली होती. शिलाई दिली ती, फक्त शिवायचं राहिलं. तर म्हणलं चला आपलं कट वगैरे करून ठेवूयात ब्लाऊज पीस, आणि लाईट आली की शिवून होईल. त्याच्यामुळे मी हा कलरचं माप वगैरे टाकून घेते अगोदर, आणि ह्याची उंची वगैरे सगळं मी मोजून घेत असते, कारण माझ्याकडे पेपर पॅटर्न आहेत. आणि ह्या ब्लाऊजला उंची किती, साईज किती, कंबर किती आणि स्लीवची उंची किती, हे सगळं मी माप अगोदर घेत असते, आणि नंतर पीस हातरून त्याच्यावर मी पेपर कटिंग घेऊन मापाचं ॲडजस्टमेंट करीत असते. तर असं ॲडजस्टमेंट केलं तर पेपर कटिंग खूप सुंदर आहे, आणि एक तर 5च मिनटं तुमचं ब्लाऊज कटिंग होईल, आणि तुम्ही असे किती पण कस्टमरचे ब्लाऊज घेऊ शकता, कटिंग करू शकता. तर खूप सुंदर असा ब्लाऊज आहे. पिंक कलरचा कलर छान आहे, आणि त्यांनी मला हा घरातलाच पीस आणून दिला, तर भरपूर पीस होता, त्याच्यामुळे म्हणलं होईल ब्लाऊज पीस, तर मी आणा शिवायला, तर त्या घेऊन आल्या. आणि हे फॉल बघा तसेच राहिलेले आहेत, मला प्रेस करून अजून फॉल पण साड्यांना बसवायचे आहेत. तर सध्या काहीच काम नाही, आराम 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 चाललेला होता. पण म्हणलं चला काम केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, म्हणून मग कामाला लागले. आणि पेपर पॅटर्न ठेवून मी हा ब्लाऊज कट करायला घेतला. हा 32 साईजचा पेपर पॅटर्न आहे, 12.5 उंची आहे. तर 1 इंच मिळून मी 13.5 इंच उंची घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर स्लीव्ज पण 7.5 ते 8 इंच स्लीव्जची उंची आहे. क्रॉसपट्टी, कटोरी साईज पार्ट आणि कटोरी हे सगळे पार्ट मी ठेवून व्यवस्थित आखून घेते, आणि त्याच्यानंतर कटिंग करीत असते, कारण खूप सोपं जातं आपल्याला असे पार्ट ठेवून कट करायला गेलं तर. इथं माझं काम चालू आहे, आणि खूप ह्या घरामध्ये गरम होते म्हणून माझं चाललं आहे रेंगाळल्यासारखे कामं. तुम्ही म्हणता खूप रेंगाळला तुम्ही, तर हे असं ब्लाऊजचं कामच असं आहे की खूप माणूस दमून जातं, त्यात घरातले वगैरे काम असेल तर खूप दमून जातं. हे एका माणसाचं काम नाही आहे. तर हा ब्लाऊज माझा कट करून होईलच, तर कंटिन्युअसली व्हिडिओ बघा, आणि कसं वाटलं तो पण कमेंट करून सांगा. तर इथं मी गळ्याची पण उंची मोजून बघितली, किती आपल्याला गळा वगैरे ठेवायचा आहे, आणि त्याच्यामुळे मी गळा पण लगेच कट करून घेतला, आणि छान असा कटोरीचा साईड पार्ट पण कट केला. तर कसं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ, नक्की कमेंट करून सांगा.
तर असेच ब्लाऊजचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका. तर हा ब्लाऊज पण माझ्याकडे पिसा आलेला आहे. त्याच्यानंतर हा कलरचा पण पिसा आहे आणि हा मला खूप लांबून पीस शिवायला आलेला आहे. पण हा बघा ना, पाठीला डिझाईन दिली, स्लीव्जला डिझाईन दिली आणि याच्यावर स्टोन आहेत. तर शिवायला खूप कठीण आहे. त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल आणि डोकं लावावं लागेल कटिंग करताना. तर कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.